बसून चर्चा झाल्याची माहिती मिळते। बारामती पोटनिवडणूक लढवायची की नाही याबाबत कोणताही निर्णय नाही, बिनविरोध निवडणूक व्हाव्यात हट्ट चुकीचा असल्याचा टोला हा संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावलाय। प्राजक्त तनपुरे तिकडले माजी आमदार आहेत, त्यांनी मागची निवडणूक लढवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून। ते यावेळेला निवडणूक लढणार आहेत की नाहीत या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय होईल अशी माझी साधारण माहिती आहे। त्यानंतर आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ। काँग्रेस पक्ष हा त्यानंतर राहील। पहिली संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, कारण ती त्यांच्या वाट्याला आलेली जागा आहे। त्यानंतर काँग्रेस पक्षाचे तिकडे त्या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे। आमच्याकडे 3 उमेदवार आहेत, पण ही निवडणूक होईल। तिकडे राहुरी पोटनिवडणूक लढवण्यासंदर्भामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी मोठा दावा करण्याच्या तयारीत आहे। शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आजच शरद पवारांची राष्ट्रवादी अंतिम निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते। दरम्यान राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भामध्ये संजय राऊत शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे। राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भामध्ये दुपारी 1 वाजता शरद पवारांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। माननीय शरद पवार यांचं उद्धव साहेबांशी चर्चा झाली। काल स्वतः माननीय शरद पवारांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाली। माझ्या माहितीप्रमाणे राहुरी संदर्भात आज शरद पवार यांच्या पक्षाची बैठक आहे। काल जयंतराव पाटील यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झाली। आम्ही काल काही चर्चा केली। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशीही आमचा संवाद सुरू आहे। आणि यानंतर एक वेगळी बातमी आहे धाराशिवमधून। टीव्ही आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांचं